Yesterday, I have started new chapter differential equation. So, what is the meaning of differential equation and what is order and degree of differential equation? That I told you yesterday आणि त्याच्यावर प्रॉब्लेम्स घेतले आहेत. नाव सी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असते त्याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन. आता त्याचं सोल्युशन पाहू. सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, कोणताही सोल्युशन म्हणजे काय असते ऐका. समजा एखादा साधा इक्वेशन घेतलं आपण. सो x + y = 5. मग या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय? किंवा समजा कधी दोन इक्वेशन सोडवता तुम्ही असं बोला, हे दोन सायमल्टेनियस सोडवले तर काय होते? मग यू विल गेट व्हॅल्यू ऑफ x, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ y. y कॅन्सल. 2x = 6, x = 3 आणि y = 2. तर हे यांना सॉल्व केलं तर असा आन्सर येते. याला म्हणतात सोल्युशन. काय सोल्युशन? द व्हॅल्यूज ऑफ x and y आर सोल्युशन. द व्हॅल्यूज ऑफ कोऱ्या x and y च्या व्हॅल्यूज नाही. x तर 5 घेता येते, हे 10 घेता येते, काही घेता येते, कोणत्याही व्हॅल्यूज नाही. व्हॅल्यूज ऑफ x and y. मग हे व्हॅल्यूज कशा आल्या? याला सोडून आल्या. पण व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस व्हॅल्यूज? ऐका, जर मी या व्हॅल्यूला इथं पुट केलं इक्वेशन मध्ये, बोला x च्या जागेवर 3, y च्या जागेवर 2, बोला 5 = 5 आला की नाही? याच्यातही पुट करून पहा. बोला x च्या जागेवर 3, y च्या जागेवर 2, बोला 3 - 2 1 येते की नाही? बोला 1 = 1 येते. तर या व्हॅल्यूजला जर मी या दोन्ही इक्वेशन मध्ये पुट केलं तर या व्हॅल्यूज LHS = RHS देते. आपल्या मॅथ्स मध्ये LHS = RHS असं जर भेटलं तर आपण म्हणतो these values satisfy these equations. या व्हॅल्यू काय करतात? या दोघांना सॅटिस्फाय करतात. सॅटिस्फाय करणे म्हणजे LHS मध्ये पुट केलं तर RHS मिळते. याला म्हणतात LHS RHS सारखं जर मिळाला तर आपण बोलतो सॅटिस्फाय करते. आणि ज्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करते त्या सोल्युशन असतात. The values of x and y which satisfy the equation are called solution. Solution शब्दाचा अर्थच आहे जो सॅटिस्फाय करते त्याला म्हणतात सोल्युशन. सोल्युशन शब्दाचा अर्थच आहे. सोल्युशन शब्दाचा अर्थ आहे जो सॅटिस्फाय करन तो सोल्युशन. तर इथं इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करतात म्हणून याला सोल्युशन म्हणतो. पण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज नसतात. एखादा एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. लुक हियर. सी वन एक्झाम्पल. हे आहे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असतात त्याला म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन. आता या डिफरन्शियल इक्वेशनचा सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन शब्दाचा अर्थ तर एकच आहे, सॅटिस्फाय. जो सॅटिस्फाय करल तो सोल्युशन. याचा इथं व्हॅल्यू सॅटिस्फाय नाही करत, लक्षात ठेवा. x आणि y च्या त्या साध्या इक्वेशन मध्ये, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये करतात. इथं नाही. इथं अशा टाइपचा x आणि y मध्ये एखादा इक्वेशन असते. x आणि y मध्ये काय असते? a b आर कॉन्स्टंट्स. सो असं एखादा इक्वेशन असते आणि इक्वेशन सॅटिस्फाय करणं आणि जो इक्वेशन याला सॅटिस्फाय करणं असं x आणि y मध्ये इक्वेशन राहील. साधंच राहील इक्वेशन, लिनियर, क्वाड्रॅटिक जे काही राहील. सो इट विल सॅटिस्फाय दिस डिफरन्शियल इक्वेशन. तर तो सोल्युशन. व्हॅल्यू सॅटिस्फाय करणार नाही, लक्षात ठेवा. ऐका, मग हे रिलेशन ऑफ x and y आहे. मी एक काम करतो. मी इथं हे y आहे की नाही? y या y ची व्हॅल्यू इथं पुट करावं लागतं. y = ax² + b. इथं पुट करून ही डेरिव्हेटिव्ह काढा. हे पहा, हे असं लिहिलं. बोला y किती आहे? ax² + b. बोला डेरिव्हेटिव्ह काढा लागेल. dx आहे. इथं तर y लिहिलं तर 2 वेळ डेरिव्हेटिव्ह काढा लागेल. हे किचकट होऊन जाईल. त्यापेक्षा डेरिव्हेटिव्ह इथंच काढून घ्या. बोला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x
बोला dy बाय dx इक्वल टू 2ax. तर एक काम करा, y असं पुट न करता मला सांगा dy इथं y मी इथं पुट केलं असतं हे वाला, तर बोला हेच आन्सर आलं असतं. ठीक आहे ना, ax स्क्वेअर प्लस b. बोला याचा आन्सर किती आला असतं? 2ax. तर dy बाय dx असं इथं y पुट न करता हे डायरेक्ट dy बाय dx करा. डायरेक्ट dy बाय dx च्या जागेवर 2ax पुट करू. तर dy बाय dx च्या जागेवर डायरेक्ट पुट करू. एक काम करू, तसंच d2y बाय dx स्क्वेअर मी काढून घेतो. अगेन डिफरन्शिएट. तर हे d2y बाय dx स्क्वेअर बनते. बोला याचा 2a हे व्हॅल्यू डायरेक्ट पुट करणार. बोला आता हे y पुट करायचं आहे मला याच्यात. काय करतो पहिले पाहून घ्या. याचा LHS घ्या. x d2y बाय dx स्क्वेअर माइनस dy बाय dx. बोला d2y बाय dx स्क्वेअर किती आहे? 2a. आणि dy बाय dx कोण आहे? 2ax. हे दोन्ही कोणाचे व्हॅल्यूज आहे? या y चे. ठीक आहे, हे y इथं पुट केलं असतं तरी हेच उत्तर आलं असतं. हे y आहे ना, इथं पुट केलं असतं हे वाला तरी हेच आन्सर आलं असतं. बोला 2ax माइनस 2ax इज इक्वल टू 0. बोला RHS मिळाला काय? हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय बोलायचं ऐकून घ्या. सो या LHS मध्ये मी पुट केलं या y ची व्हॅल्यू, तर मला RHS मिळाला. जर LHS इज इक्वल टू RHS मिळत असतील तर आपण जसं मागच्या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 3 y इक्वल टू 2 सॅटिस्फाय करत होते LHS इज इक्वल टू RHS, तसंच ही जी व्हॅल्यू आहे हे y ची, हे जे रिलेशन आहे x आणि y चा, तर हे याला सॅटिस्फाय करते. आणि मी म्हटलं आहे जो सॅटिस्फाय करते तो सोल्युशन असते. तर डिफरन्शियल इक्वेशनचा सोल्युशन म्हणजे काय? द रिलेशन ऑफ x अँड y. हे वाला हे नाही, हे तर याचे व्हॅल्यूज आहे. हे इथं पुट करण्यासाठी काढले आहे. The value is the relation in x and y which satisfy this differential equation. The relation in x and y हे वाला it is satisfying the differential equation. Satisfy करणे म्हणजे काय? LHS is equal to RHS मिळवणे. ठीक आहे, जर LHS is equal to RHS मिळाला तर आपण बोलतो या रिलेशननं याला सॅटिस्फाय केलं. या इक्वेशननं याला इथं इक्वेशन सॅटिस्फाय करत असते, इथं व्हॅल्यूज नसते. तर जो इक्वेशन याला सॅटिस्फाय करण तो याचा सोल्युशन होईल. तर डिफरन्शियल इक्वेशनचा सोल्युशन कसं डिफाइन करू? अ रिलेशन इन x and y, इक्वेशन इन x and y which satisfies the differential equation. सॅटिस्फाय करणे म्हणजे सांगितलं ना, LHS is equal to RHS. तर माझी डेफिनेशन अशी चालते या सोल्युशनची. ठीक आहे, सोल्युशनची याच्या खाली लिहा अ रिलेशन इन x and y which satisfies the given differential equation. बस हे d लिहितो. d म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. अ रिलेशन इन x and y याला म्हणतात सोल्युशन. सध्या पहिले डेफिनेशन लिहिला. अ रिलेशन इन x and y which satisfies the given differential equation is called its solution. तर हे आहे याचा सोल्युशन, हे त्याचा डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनचा हे सोल्युशन. काऊन की हे जेव्हा मी याच्यात पुट केलं तर LHS इज इक्वल टू RHS मिळाला. रिलेशन इन x and y याला म्हणतात which satisfy. बोला याने सॅटिस्फाय केलं होतं की नाही? आणखीन पाहू एक्झाम्पल्स. तर जो सॅटिस्फाय करण, जो सोल्युशन शब्दाचा अर्थ आहे सॅटिस्फाय करणार, मग कोणी असो, इथं हे सॅटिस्फाय करते म्हणून सोल्युशन आहे. आता देयर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन्स. एक जनरल सोल्युशन शिकायचं आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ सोल्युशन्स. ठीक आहे, पहिला जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन म्हणजे काय? तो सोल्युशन तर आहे नाच. सोल्युशन म्हणजे काय? अरे माणसाचे प्रकार आहेत, माणूस तर पाहिजेच की नाही.
तर सोल्युशनचा प्रकार आहे. तर सोल्युशन तर पाहिजे, इट इज द सोल्युशन, हे सोल्युशन आहे. आता याच्यात ए आणि बी दोन कॉन्स्टंट वापरले आहे. या अननोन कॉन्स्टंटला आपण आर्बिटरी कॉन्स्टंट बोलू. आर्बिटरी याच्यासाठी की त्याच्या व्हॅल्यूज बदलू शकता तुम्ही. ए इज इक्वल टू 1, ए इज इक्वल टू 2 अशा व्हॅल्यू वेळोवेळी बदलू शकता. आर्बिटरी. देर आर टू टाइप्स ऑफ कॉन्स्टंट्स. एक असते फिक्स कॉन्स्टंट. समजा 5चा शिक्का दिला 5, तर 5चा शिक्का अमेरिकेत गेला तर 5च राहील तो. ठीक आहे, तिथं चालू नाही चालू, पण शिक्का तर 5च लिहिलं राहील की नाही. 5 नंबर विल नेव्हर चेंज. तर दिस इज कॉल्ड फिक्स कॉन्स्टंट. आणि एक असं आर्बिटरी कॉन्स्टंट असते. आर्बिटरी म्हणजे काय? आर्बिटरी म्हणजे चेंज होणारा. तर ए ची व्हॅल्यू तुम्ही बदलू शकता. तर याचे अननोन कॉन्स्टंट्स आर सपोज टू बी आर्बिटरी कॉन्स्टंट्स. तर बोला अननोन कॉन्स्टंट किती आहे याच्यात? 2. आणि या डिफरन्शियल इक्वेशनचा ऑर्डर किती आहे? 2. तर हे दोन व्हॅल्यू जर सारखे असल्या काय? नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट्स, नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट्स, आर्बिटरी कॉन्स्टंट्स इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ही जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल हे सोल्युशन आहे, दाखवलं आहे. सोल्युशनचे 2 प्रकार सांगून राहिले, त्यातला एक प्रकार हेच आहे. सोल्युशननं तर सॅटिस्फाय केलंच पाहिजे. सोल्युशन म्हणजे काय? रिलेशन विच सॅटिस्फाय. बोला यांनी सॅटिस्फाय केलं होतं. ठीक आहे. आणि मोर ओव्हर असं रिलेशन जो सॅटिस्फाय करतेच, परंतु त्याचे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट मोजायचे. नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे नंबर ऑफ अननोन कॉन्स्टंट्स 2 आहे. ठीक आहे. आणि याचा ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मोजा, हेही 2 आहे. हे 2 व्हॅल्यू जर इक्वल असेल तर या सोल्युशनचं नाव आहे जनरल सोल्युशन. या सोल्युशनला काय म्हणतात? जनरल सोल्युशन. सो काय लिहितो याच्या डेफिनेशन? इट इज अ solution of the differential equation in which a condition त्याची ट्रू झाली आहे. इट इज द सोल्युशन. हे असा प्रकारचा सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन. ओके, जनरल सोल्युशन. सो इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर सोल्युशन तर राहीलच. सोल्युशन राहील म्हणजे काय? सोल्युशनची व्याख्या ही आहे. हे जनरल सोल्युशनची आहे. सोल्युशनचे टाइप म्हणजे सोल्युशन तर राहीलच. इट इज द सोल्युशन. हे बघा, इट इज द सोल्युशन. हे सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे काय? हे याला सॅटिस्फाय करते. चेक केला आहे आपण. तर सॅटिस्फाय करते. तो बोला इट इज द सोल्युशन इन विच नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट्स. याची कॉन्स्टंट मोजायचे, फक्त मोजा लागते. इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काल ऑर्डर शिकवला आहे 2. तर हे जर सारखं असेल तर या सोल्युशनला आपण जनरल सोल्युशन म्हणतो. या सोल्युशनला काय नाव देतो? जनरल सोल्युशन. हे सोल्युशनचा प्रकार आहे. तर याच माणसाने काय म्हणतात? जनरल सोल्युशन. नंबर ऑफ आर्बिटरी, ज्याच्यात नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर राहते, त्याला म्हणतात जनरल सोल्युशन. हे जे एक्झाम्पल घेतलं आहे वर, तोच जनरल सोल्युशनचा एक्झाम्पल आहे. आता दुसरं सोल्युशनचा प्रकार आहे पर्टिक्युलर सोल्युशन. पहा, पर्टिक्युलर सोल्युशन हे दुसरा प्रकार आहे. सोल्युशनचे 2 प्रकार आहेत, एक जनरल सोल्युशन, एक पर्टिक्युलर सोल्युशन. ठीक आहे. थोडा समजा, आणखीन प्रॉब्लेम मध्ये चांगलं समजून देतो. ठीक आहे. सो हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. ऐका, ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असतात, ओळख कशी पटवायची? डेरिव्हेटिव्ह वाला इक्वेशन इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके. आता हे सोल्युशन आहे, याला चेक करावं लागते. सोल्युशन आहे, कसं चेक केलं? याला सॅटिस्फाय केलं. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS बनलं याचा, तर हे झालं सोल्युशन. आता एक प्रकार घेतला जनरल सोल्युशन. हे सोल्युशनचा प्रकार आहे. हे जनरल सोल्युशन होतं. हेच जनरल सोल्युशन म्हटलं आहे आपण LH. याच्यात नंबर ऑफ आर्बिटरी त्याची कंडिशन आहे जनरल सोल्युशनची. ज्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट, हे नंबर ऑफ अननोन कॉन्स्टंट म्हणजे आर्बिटरी. अननोन कॉन्स्टंटला आर्बिटरी मानायचं.
तर अननोन कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर याचा ऑर्डर तर हे दोन्ही सारखे संख्या असन तर व्हॅल्यू देन दिस इक्वेशन इज कॉल्ड जनरल सोल्युशन. आता दुसरा प्रकार आहे पर्टिक्युलर सोल्युशन. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे पर्टिक्युलर सोल्युशन कोण आहे? इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन which is obtained from its general solution. हे जनरल सोल्युशन पासूनच बनते. बोला आताच तुम्ही सांगितलं हे जनरल सोल्युशन आहे याचा. तर हे पर्टिक्युलर सोल्युशन आहे काय? इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन बाय पुटिंग द पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. समजा मी a ची व्हॅल्यू समजा 5 पुट केली, b ची व्हॅल्यू -2 पुट केली. तो बोला दुसऱ्या व्हॅल्यूने 2 घेऊन घ्या सध्याचा. तो बोला पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट घेतल्या आणि याच्यात पुट करतो. बोला y किती बनते? बोला 5x² + 2. हेच इक्वेशन हे काय जनरल सोल्युशन आहे. हे वाला काऊन आहे जनरल सोल्युशन? नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हणून आहे. आता या जनरल सोल्युशन मध्ये मी a आणि b च्या काही स्पेसिफिक व्हॅल्यू पुट करतो. कोणत्याही नाही, स्पेसिफिक. मी जेवढे जे म्हणन तेच पुट करता. बोला असं बनलं मग हे जनरल सोल्युशन काय बनलं असं. तर या सोल्युशनला पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतात. पहा वाचा. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे पर्टिक्युलर सोल्युशन कोण आहे? इट इज द सोल्युशन ऑफ पर्टिक्युलर इक्वेशन हे डिफरन्शियल इक्वेशन इन which is obtained from its general solution. बोला जनरल सोल्युशन पासून बनवलं की नाही? कसं बनते? बाय पुटिंग द पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. याच्यात a आणि b आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहे. तर काय करा तो म्हणते जनरल सोल्युशन मध्ये पुट करा. काय पुट करा? पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट. बोला या दोन पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट नाही केल्या नाही. तर हे झाला तुमचं पर्टिक्युलर सोल्युशन. परत आहे का? एक तीन शब्द शिकवले. एक सोल्युशन. पहिले याच इक्वेशनला मी सोल्युशन म्हटलेलं आहे. काऊन म्हटलं आहे? ते LHS = RHS बनवलं होतं की नाही? त्याला म्हणतात सोल्युशन. शब्दाचा अर्थ आहे सॅटिस्फाय करणारा. हे इक्वेशन काय करते? याला LHS = RHS बनवते याचा. तर सॅटिस्फाय झाला म्हणून हे सोल्युशन. आता हेच इक्वेशन जनरल सोल्युशन झाला. सोल्युशनचा प्रकार आहे जनरल सोल्युशन. बिकॉज जनरल सोल्युशनची अट आहे ज्या सोल्युशन मध्ये हे सोल्युशन होतच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ही अट पुरी करते म्हणून हे सोल्युशन काय झाला? जनरल सोल्युशन. दुसरा प्रकार आहे पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. या जनरल सोल्युशन पासूनच बनते. कसं बनते? बाय पुटिंग द पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इन इट. तर याच्यात तुम्ही आर्बिट्ररी कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुट करा. पर्टिक्युलर असं बनते आणि या सोल्युशनचं नाव आहे पर्टिक्युलर सोल्युशन. ही सॅटिस्फाय करते असं नाही. डेफिनेशन फक्त तुम्ही डेफिनेशन लिहिजा नोट्स मध्ये. हे उदाहरण नका देऊ. ठीक आहे. सो हे पहा याचा dy/dx काढलं किती होते? 10x. बोला d2y/dx² काढलं किती होते? 10. ठीक आहे. आता एक काम करा. तो डेफिनेशन झाली आहे. आता याचा LHS घेतो मी. LHS डिफरन्शियल इक्वेशनचा. बोला x * बोला d2y/dx² किती आहे? 10. बोला dy/dx किती आहे? 10x. बोला 10x - 10x 0. बोला याचा RHS आला. बोला LHS = RHS. हे सोल्युशन झालं ना. सोल्युशन पर्टिक्युलर आहे तर काय झाला? सोल्युशन शब्दाची व्याख्या काय आहे? जो इक्वेशन याला सॅटिस्फाय करत. बोला सॅटिस्फाय केलं की नाही? LHS = RHS. अरे पुट केलं तर सॅटिस्फाय झालं ना. याले मी इथं पुट केलं तर हे सॅटिस्फाय झाला. सॅटिस्फाय झाला तर सोल्युशन तर आहेच. आणि याच्यात नंबर आहे. इथं जे AB लिहिले होते
अननोन कॉन्स्टंट असले तर तो सोल्युशन जनरल सोल्युशनची ओळख आहे. जनरल सोल्युशन मध्ये अननोन कॉन्स्टंट्स असतात आणि पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये अननोन नसतात, असे नंबर असतात. ठीक आहे, परंतु सॅटिस्फाय तर केलंच पाहिजे. जनरल सोल्युशन असो की पर्टिक्युलर सोल्युशन असो, दोन्ही याने सॅटिस्फाय करतातच, बिकॉज दे आर सोल्युशन. सोल्युशनचे प्रकार आहे. सो लेट अस सी. आता प्रॉब्लेम मध्ये आणखीन चांगलं समजून जाईल. पहिला क्वेश्चन, व्हेरीफाय दॅट y is equal to log x is a solution of हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. x d2y by dx square plus dy by dx is equal to 0. ठीक आहे, तर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि काय विचारलं आहे का, व्हेरीफाय दॅट, शो दॅट हे रिलेशन ऑफ x and y आहे. शो दॅट दिस रिलेशन इज सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि सोल्युशनची 3 डेफिनेशन लिहून दिले आहे. व्हॉट इज मीनिंग ऑफ सोल्युशन? सोल्युशन म्हणजे रिलेशन ऑफ x and y. बोला, रिलेशन ऑफ x and y. पहिली व्याख्या, which satisfies these. सोल्युशन शब्दाचा अर्थ काय आहे? जो सॅटिस्फाय करन. सॅटिस्फाय करन म्हणजे काय? LHS = RHS. तुम्हाला काहीच नाही करायचं, हे गिवन आहे आणि हे शो दॅट LHS = RHS करायचं आहे. समजले का? सोल्युशन शब्दाचा अर्थ काय? यांनी त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. या सोल्युशननं याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सॅटिस्फाय म्हणजे LHS = RHS बनलं पाहिजे. बस, याचा LHS = RHS बनलं म्हणजे आपण बोलू की या इक्वेशननं त्याला सॅटिस्फाय केलं आणि सॅटिस्फाय जो करन तो सोल्युशन बनन. हे आहे आपली पहिली डेफिनेशन. ठीक आहे, पहिल्या डेफिनेशन वरच घेऊ. ऐका, बोला हे आहे. बोला आता y ची व्हॅल्यू किती आहे? log x. एक तो गावरानी मेथड अशी आहे, याचा LHS घ्या, इथं y च्या जागेवर log x पुट करा. मग या ddx च्या समोर log x पुट केलं तर सॉल्व तर करायला लागेल. तुम्ही पहिले सॉल्व करून घेतो. एक काम करा, याला पहिले सॉल्व करून घ्या. दिस चॅप्टर इज फुल ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन बस हेच आहे या चॅप्टर मध्ये, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, सो अगेन डिफरन्शिएट. काऊन की मला हे d2y by dx स्क्वेअर ही लागत. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d2y by dx स्क्वेअर इज -1/x स्क्वेअर. ठीक आहे, आता बोला या LHS मध्ये लागणारे टर्म dy by dx and d2y by dx स्क्वेअर काढले की नाही? आता LHS घेतो. शो दॅट LHS = RHS. पहिले एवढं करा, मग तुम्हाला समजून देतो. डिफरन्शियल इक्वेशनचा LHS घ्या. घेतलं, आता हे पुट करा व्हॅल्यूज. जे आहे ते पुट करून द्या. या y पासूनच हे आलेलं आहे, इथं हे करायचं आणि d2y याचंच हे d2y by dx स्क्वेअर आहे, एवढा आला. सॉल्व करा, एक x कॅन्सल होते, असं राहते. बोला किती आला? 0. हेन्स इट इज RHS. कोणाचा? याचा. तर या डिफरन्शियल इक्वेशनचा LHS = RHS मिळवलं की नाही मिळवलं? कोणी बनवलं? या इक्वेशन. आणि जो इक्वेशन LHS = RHS बनते, LHS = RHS बनवते म्हणजे काय? सॅटिस्फाय करते. Therefore this satisfies this equation. This relation satisfies the equation. आपली डेफिनेशन पहा सोल्युशनची. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची. सोल्युशन ऑफ हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे पहिली डेफिनेशन, अ रिलेशन इन x and y which satisfies. याला म्हणतात सॅटिस्फाईज. जो रिलेशन सॅटिस्फाय करन तो त्याचं सोल्युशन राहील. Therefore शेवटी मी लिहितो यांनी सॅटिस्फाय केलं. काऊन केलं? LHS = RHS आहे. See, therefore y = log x satisfies the given differential equation. Therefore y = log x is the solution of given differential equation.
हे याला सॅटिस्फाय करते म्हणून याचा सोल्युशन आहे. सोल्युशनची डेफिनेशन एवढी आहे. Verify that y is equal to tan inverse x is a solution of this differential equation. हे differential equation आहे. ओळखायचं कसं differential equation? डेरिव्हेटिव्ह नाही का याच्यात? ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असतात differential equation. आता शो करा, शो दॅट दिस सॅटिस्फाय दिस. सोल्युशन म्हणजे काय? पहिली डेफिनेशन परत परत वाचत जा. रिलेशन इन x and y which satisfies the differential equation. आणि सॅटिस्फाय करणे म्हणजे काय? आपल्याला शो करायचा आहे दिस LHS इज इक्वल टू RHS. LHS RHS सेम झाला म्हणजे सॅटिस्फाय झाला, आणि सॅटिस्फाय झाला म्हणजे हे सोल्युशन झालं. जो सॅटिस्फाय करन तो सोल्युशन बनन. याले आपल्याला सोल्युशन दाखवायचा आहे. कोणाचा? याचा. तर याचा LHS इज इक्वल टू RHS दाखवा म्हणजे सॅटिस्फाय होईल. समजले का? मग LHS साठी आपला एक प्रॉब्लेम, असेच प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह मध्ये सोडवले आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हेच प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम असा होता, ऐका. इफ y is equal to tan inverse x then show that if y is equal, हेच प्रॉब्लेम समजा डेरिव्हेटिव्ह मध्ये झाला आहे, तो पाहून गेला लास्ट एक्सरसाइज मध्ये, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इफ y is equal to tan inverse x then show that this is equal to this. तेच क्रिया इथे करून राहिलो, फक्त भाषा बदलली. शो दॅट LHS इज इक्वल टू RHS. आता मी शो दॅट LHS इज इक्वल टू RHS करून राहिलो. पहा, ऐका, बोला. हे जेव्हा याले सॅटिस्फाय करन तेव्हा सोल्युशन बनन. सॅटिस्फाय करणे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. या म्हणजे सेम ऍक्टिव्हिटी करतो मी. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काउंट डेरिव्हेटिव्ह, याचे डेरिव्हेटिव्ह काढून घ्या ना. LHS घेण्यापूर्वी याचे डेरिव्हेटिव्ह काढा आणि मग पुट करायला बरं राहते. नाही तर मग हे y पुट केलं की नाही, मग तर डेरिव्हेटिव्ह काढाच लागेल तुम्हाला. त्यापेक्षा इथंच काढून घ्या. ठीक आहे. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढा. काउंट की हे लागते ना, जे जे लागते LHS मध्ये पुट करा, ते सॉल्व करा, फाइंड करा. बोला, हे कॅपिटल x आहे, 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह माइनस 1 अपॉन x स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे. आता LHS घ्या. हे बघा, प्रॉब्लेम बिलकुल डेरिव्हेटिव्ह मध्ये झाला आहे असं वाटलंच पाहिजे तुम्हाला. फक्त आपली भाषा बदलली आहे. पुट करा d2y by dx स्क्वेअर. हे केलं पुट. आता प्लस 2x dy by dx पुट करा, dy by dx पुट करा. झालं. याच्यानंतर हळूहळू सॉल्व करा. पहा, हे ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, हे ब्रॅकेट आहे, एक काढा. हे साधं राहू दे. Now these are same terms, plus minus cancels. Hence I got RHS. बोला, LHS is equal to RHS जुळलं की नाही? डेरिव्हेटिव्ह मध्ये हेच केलं आहे, सांगून राहिलं तुम्हाला. तो प्रश्नाची भाषा आली होती. इफ असा होता, एक गिवन होता, then show that this is equal to this. आता हे शो दॅटच केलं मी आणि याला वापरलं. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त भाषा बदलली. आता भाषा कशी आहे? शो दॅट दिस इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि सोल्युशनची डेफिनेशन आहे जो सॅटिस्फाय करन तो सोल्युशन. मग याने सॅटिस्फाय केलं की नाही पहा. या इक्वेशननं काय केलं? याचं LHS इज इक्वल टू RHS आपण दाखवलं म्हणजे सॅटिस्फाय झालं. सॅटिस्फाय झाला म्हणजे हे इक्वेशन याचं सोल्युशन झालं. देअरफॉर इक्वेशन 1 satisfies the given differential equation. It's equation 1 directly. Therefore, equation 1 and जो satisfy करन तो solution राहील. That's all लिहून घ्या. So
द इक्वेशन 1 इज सोल्युशन. सॅटिस्फाय केलंच आहे तर सोल्युशन झाला. Verify that y is equal to log of log x is a solution of this differential equation. प्रॉब्लेम सारखेच आहे. आपल्याला हे गिवन आहे, हे शो द्यायला आहे किंवा हे इक्वेशन सोल्युशन आहे या डिफरन्शियल इक्वेशनचा शो करायचा आहे. तर सोल्युशन आहे म्हणजे काय, पहिली डेफिनेशन वारंवार वाचायला लागेल. रिलेशन इन एक्स अँड वाय, रिलेशन हे वाला रिलेशन इन एक्स अँड वाय विच सॅटिस्फाईज दिस डिफरन्शियल इक्वेशन. याला सॅटिस्फाय करणे म्हणजे काय, याचा एलएचएस आरएचएस सारखं दाखवणे. चला बनवतो. या याचा एलएचएस आरएचएस सारखं झाला म्हणजे यांनी याला सॅटिस्फाय केलं आणि जो सॅटिस्फाय करते तो सोल्युशन राहते. तर पहिले इथून सुरू करा. ठीक आहे, राहू द्या पहिलं इक्वेशन 1. याच्यामध्ये dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर लागणार. तर तुम्ही काढून घ्या. बोला याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या, काय नाही होणार. हे कॅपिटल एक्स log x चा 1 upon x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. ठीक आहे, तर असं घेतो मी. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेतो. या x ला इकडे आणलं तर थोडं सुविधा होईल. असं कधी कधी एक दोन मेथड शिकवल्या आहेत तिथं. एक मागचाच प्रॉब्लेम समजा आपण केलं, दोन मेथड डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकवल्या आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहायचा. आता मागच्या प्रॉब्लेमची गोष्ट करतो, पाय थोडासा हे सांगतो. बोला याचं एलएचएस इज इक्वल टू आरएचएस दाखवलं की नाही मागच्या सेकंड प्रॉब्लेम मध्ये. याची दुसरी मेथड एक दाखवली होती तुम्हाला, ऐका. तर याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या. घेतलं. जे डिफरन्शियल इक्वेशन होतं दुसरा प्रॉब्लेमची गोष्ट आहे, ते एक दुसरी मेथड जे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकवली आहे ते पाहायचा. या मेथडने शो दॅट करता येते. ऍक्च्युअली करून काय राहिलो आपण, शो दॅट एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. आणि याचा एलएचएस आरएचएस सेम झाला म्हणजे सॅटिस्फाय झाला. सॅटिस्फाय झाला म्हणजे सोल्युशन झालं. एकच आहे डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम एकच आहे. ठीक आहे, आता याला इकडे आणतो. काऊन आणतो सांगतो तुम्हाला. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मजा येते. नाउ डिफरन्शिएट with respect to x. Take product rule first into derivative of second असा plus second into derivative of first याचा and derivative of 1 is 0. बोला हे किती बनलं, d into d square dx into dx square. म्हणजे सांगा डायरेक्ट LHS is equal to RHS आला की नाही. आपण घेतलंय नाही LHS RHS. हे डायरेक्ट मेथड शिकवली आहे. ही डायरेक्ट मेथड खूप कन्व्हिनियंट आहे, कधी कधी खूप फायदेशीर असते. ही मेथड शिकवली आहे, तुम्ही त्याचे प्रॉब्लेम पाहायचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे. ही दुसरी मेथड आहे. आता सेकंड प्रॉब्लेम जे सोडवलं त्याची हे पहा, हेच डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्याचा मी एलएचएस इक्वल टू आरएचएस गावरानी मेथडला सोडवला आहे, एकदम ऑर्डिनरी मेथड. आणि याच्यात या टर्म इकडे आणून सोडवला आहे. हे टर्म कसा आला तर हे d2y बाय dx स्क्वेअर शो दॅट आहे ना, त्याच्या समोरचं हे टर्म आहे, हे इथं आणावं लागते. तिथं शिकवलं आहे, आता आठवण येणार नाही. पण ही एक ट्रिक आहे. बोला जे सारे मिळाला की नाही. d2 चा कोएफिशियंट इथं d1 च्या समोर आणायचा. आता तो प्रॉब्लेम फास्ट होते. d2 चा हे शो दॅट असते ना, d2 चा कोएफिशियंट इथं समोर आणायचा. याच्या जर असं तर हे समोर आणला, आता डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे फास्ट आन्सर येते. आता एलएचएस आरएचएस घ्यायची गरज नाही. ही मेथड शिकवली आहे. तुम्ही 2 4 5 प्रॉब्लेम पाहिजे. खूप सारे प्रॉब्लेम सोडवले आहेत तिथं. इथं तर सॅम्पल घेऊन राहिलो. बोला d2 चा कोएफिशियंट x आहे. या x ला इकडे आणा, मजा येते पाहत असेल. ठीक आहे, जाऊ द्या असंच. नाव डिफरन्शिएट. आता बोला d2 चा कोएफिशियंट इकडे आला की नाही आला. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या. दुसरा डेरिव्हेटिव्ह तर इथे घेता येते, पण इथं घ्या तर मजा येईल. ही मेथड तुम्हाला एकदम रिवाइज करासाठी हे डेरिव्हेटिव्ह आहे.
तुम्ही हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये हे सगळे प्रॉब्लेम झाले आहे, तुम्ही पाहून घेतला. आत्ताच्या आता फायदा पहिले फायदा मग हे शिकसा. नाव अप्लाय प्रॉडक्ट रूल अँड टेक डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड याचा डेरिव्हेटिव्ह d2y सेकंड इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्या 1/x मायनस 1/x स्क्वेअर हे कॅपिटल X 1/x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. बोला शो दॅट डायरेक्ट इथे हे पहा दोन टर्म आले, हे येऊन जाईल. ऐका थोडासा सॉल्व करतो. -1/x आहे ना इकडे लिहितो आणि हे जे आहे याला असं लिहितो. पहा कसं आहे गंमत. बोला हे दोन टर्म आले आहे माझे शो दॅटचे आले आहे ना. तिसरा आणायचा आहे, तिसरा याच्यापासून येईल. बोला log x पाहिजे का या आन्सर मध्ये? नाही, log x हटवतो. सो इक्वेशन नंबर 2 द्या. इकडे आहे का 1/x समोर लिहिलं, या टर्मले मी असा लिहिलं. ठीक आहे. RHS परत याचा RHS हे 1/log x ची व्हॅल्यू एवढी पुट करून द्या. 1/log x ची व्हॅल्यू एवढी पुट करून द्या. बोला काय बनते? x dy/dx. अरे यार हे 1/log x ची व्हॅल्यू y इक्वेशन 2 एवढी इथं पुट करायचं. आपला RHS चालू आहे. सो -1/x x स्क्वेअर and dy/dx चा स्क्वेअर. एक x कॅन्सल होते समजा, बाकी जे राहते याला इकडे आणून घ्या. हे टर्म आहे, समजले का? हे LHS तर लिहितोच. x d2y/dx स्क्वेअर प्लस dy/dx हे दोन आणि या टर्मला इकडे आणून घ्या प्लस x इनटू dy/dx चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. LHS होताच इथं हे वाला LHS लिहिलं मी आणि या टर्म इकडे आणलं. देयरफॉर बोला हे शो दॅट झाला की नाही झाला? हे शो दॅट झाला. हे एक मेथड शिकवली आहे तुम्ही. हे आपण पहिला प्रॉब्लेम आणि दुसरा प्रॉब्लेम ज्या मेथडनं सोडवलं त्याला गावरानी मेथड म्हणतात. त्या मेथडनं तर कोणताही प्रॉब्लेम होतेच. शो दॅट LHS इक्वल टू RHS. तर LHS ची कंटेंट पुट करणे आणि RHS आणणे इट इज जनरल मेथड आहे, काही टेन्शन नाही, बिलकुल करता येते. पण हे स्पेशल मेथड आहे तुम्हाला काही प्रॉब्लेमसाठी शिकवले आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये वाचा तरच हे चांगलं वाटत. बोला आलं तरी आला LHS इक्वल टू RHS कसं येईल? हे मेन मुद्दा काय आहे? LHS इक्वल टू RHS येईल. बोला आलं की नाही? अँड हेन्स आय से दिस इक्वेशन, हे इक्वेशन आहे ना याच्यापासूनच आलेलं आहे. तर हे याला सॅटिस्फाय करते. कोण सॅटिस्फाय करते? देयरफॉर इक्वेशन 1 सॅटिस्फाय करणे म्हणजे काय? LHS इक्वल टू RHS आलंच आहे. सॅटिस्फाईज द गिवन डिफरन्शियल इक्वेशन आणि इक्वेशन 1 सॅटिस्फाय करते आणि जो सॅटिस्फाय करते हे वाला तो सोल्युशन असते. देयरफॉर इक्वेशन 1 is the solution of given differential equation. तर सोल्युशन प्रूव्ह करासाठी फक्त LHS इक्वल टू RHS दाखवायचा आहे. LHS इक्वल टू RHS कोणत्याही मेथड दाखवा. आपले गावरानी मेथड म्हणजे पहिली प्रॉब्लेम वाली मेथड त्याने चालते, याने चालते. हे तर एक स्पेशल मेथड आहे, लवकर आन्सर येते. ठीक आहे. चला d2 चा कोएफिशियंट असते ना तेव्हा हे मेथड वापरला असतो. तर हे इक्वेशन याला सॅटिस्फाय करते आणि जो सॅटिस्फाय करते त्याला सोल्युशन म्हणतात. या बेसिसवर हे प्रॉब्लेम चालू आहे. Verify that y is equal to ax square plus b is the general solution of this differential equation. आता तुम्हाला जनरल सोल्युशनची डेफिनेशन वापरायला लागेल. काय शो करायचं आहे? दिस इक्वेशन इज जनरल सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. आता दुसरी डेफिनेशन चालू करू. जनरल सोल्युशन इज अ टाइप ऑफ सोल्युशन. रिमेंबर पहिले 3 प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन प्रूव्ह केलं आपण. हे इक्वेशन याचा सोल्युशन होता. कसा प्रूव्ह केला? दिस इक्वेशन सॅटिस्फाय दिस इक्वेशन.
याला म्हणतात सोल्युशन. पण हे जनरल सोल्युशन प्रूव्ह करायचं आहे, त्याची डेफिनेशन वाचा ना. इट इज द सोल्युशन असं इथून सुरुवात आहे. इट इज द सोल्युशन. जनरल सोल्युशन कोण असते? इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर पहिलं हे वाक्य आहे, एवढंच थांबा इथं. इट इज द सोल्युशन, हे सोल्युशन आहे दाखवतच आहे. जनरल सोल्युशन इज अ टाइप ऑफ सोल्युशन, म्हणून हे सोल्युशन आहे हे दाखवा लागल. म्हणून हे सॅटिस्फाय करते की नाही पहिले चेक करा. कोणत्याही टाइपचं सोल्युशन विचारो, तुम्हाला सोल्युशन दाखवा लागल. बोला पहिल्या लाईन मध्ये काय लिहिलं आहे डेफिनेशन मध्ये? इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग इट इज द सोल्युशन आहे दाखवा. हे सोल्युशन आहे पहिले दाखवा. मग सोल्युशन कसं दाखवायचा? सॅटिस्फाय कर. या सुरू करतो. हे प्रॉब्लेम मी इलिस्ट्रेटिव्ह मध्ये घेतलेला आहे. तर याचे कंटेंट काढा and show that LHS is equal to RHS. आणखी डिफरन्शिएट करा. लय सोपा आहे. सो हे झाले डेरिव्हेटिव्ह. नाव यू टेक LHS. ठीक आहे. x d2y by dx square minus dy by dx. ठीक आहे. नुकताच सुरुवातीला हे प्रॉब्लेम सोडवला आहे. तर फक्त थीम लक्षात घ्या बस. काय करायचं? बोला dy by dx square ची व्हॅल्यू 2a. याचा LHS घेतला and dy by dx ची व्हॅल्यू 2ax. बोला 2ax minus 2ax 0. बोला RHS आला की नाही? अरे यार याचा RHS आला की नाही? सो शो दॅट जर LHS is equal to RHS आला तर हे इक्वेशन काय करते? याला सॅटिस्फाय करते. हे झाला आपला पहिला, दुसरा, तिसरा प्रॉब्लेम. देयरफॉर इक्वेशन 1 सॅटिस्फाय करते. कोणाला सॅटिस्फाय करते? सॅटिस्फाईज द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे डिफरन्शियल इक्वेशन, हे इक्वेशन काय करते? याला सॅटिस्फाय करते. आणि सॅटिस्फाय करते तर जनरल सोल्युशन नाही, सोल्युशन बनते. जो सॅटिस्फाय करते तो सोल्युशन बनते. इज द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. तर जनरल सोल्युशनची डेफिनेशन चालू करा. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एवढ्या वाक्यावरच अटकलो आहे मी. बोला याची डेफिनेशन काय? इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आय हॅव शोन दॅट इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे कोण आहे? सोल्युशन आहे याचा. आपण शो केलं. हे शो करा लागल. हे अर्ध वाक्यात झाला. आता पुरी डेफिनेशन बोलतो. समजलं का? शो दॅट दिस इज जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशनची डेफिनेशन चालू होते इथून. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आय हॅव शोन इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एवढा भाग पहिल्या प्रॉब्लेमचाच होय. म्हणजे जनरल सोल्युशन साठी तुम्हाला सोल्युशन दाखवा लागेल. आता पुढची डेफिनेशन. इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. इन विच याच्यात आहे ना, या सोल्युशन मध्ये इक्वेशन 1 मध्ये हे सोल्युशन आहे ना, याला आपण काय म्हटलं? सोल्युशन. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. अशी डेफिनेशन आहे. नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स म्हणजे काय? इथं जे अननोन कॉन्स्टंट्स असतात ते मोजा. 1 2 इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे काय आहे? 2. ही 2 आहे संख्येमध्ये. ही 2 आहे ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ही जर कंडिशन ट्रू असली, ही कंडिशन जर ट्रू असली तर हे सोल्युशन जे आहे हे जनरल सोल्युशन बनते. डेफिनेशन ऐकून घ्या. इट इज द जनरल सोल्युशनची डेफिनेशन सांगून राहिलो. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हे अर्ध वाक्य झाला. तर सोल्युशन प्रूव्ह करा. केलं. इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी. दुसरं सेंटेन्स. इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट फक्त मोजा लागते. इज इक्वल टू ऑर्डर हे मोजाच लागते. हे फक्त लिहिजा. हे कंडिशन आहे. सो हियर
हे कंडिशन तुम्ही प्रूव्ह करा म्हणजे ऑब्झर्व आहे, नो कॅल्क्युलेशन. नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट हे दोन कॉन्स्टंट आहे इज इक्वल टू ऑर्डर, फक्त मोजायचे आणि लिहायचं. तर therefore what is definition of general solution? It is the solution of differential equation. हे सोल्युशन आहे, प्रूव्ह करा. नंतर हे कंडिशन प्रूव्ह करा, बस झाला. हे दोन झाला म्हणजेच हे जनरल सोल्युशन झाला. therefore equation 1 is the general solution of given differential equation. जनरल सोल्युशनची डेफिनेशन वारंवार वाचा तर समजून जाईल. ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला दोन पार्ट मध्ये प्रॉब्लेम करायचा आहे. एका पार्ट मध्ये जुनच आहे, सोल्युशन प्रूव्ह करणे. दुसऱ्या पार्ट मध्ये हे फॉर्म्युला आहे, हे स्पेशल फॉर्म्युला कोणाचा होय? जनरल सोल्युशनचा. See now, verify that y is equal to a into e raised to x plus b into e raised to minus 2x is the general solution of this. आता सांगितलं जनरल सोल्युशनची डेफिनेशन वाचा, दोन तुकड्यात वाचायची. शो दॅट जनरल सोल्युशन इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर याने पहिले सोल्युशन प्रूव्ह करा. सोल्युशन प्रूव्ह करणे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. यावर बोला, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय काय लागते ते इथं काढून घ्या. बोला, dydx लागते. फटाफट होते, काही दम नाही डेरिव्हेटिव्ह मध्ये. तुम्ही याची थीम समजा. बोला, a raised to x चा a raised to x, b e raised to minus 2x चा e raised to minus 2x into minus 2 झालं. ओके. d2 ही काढा. जे जे लागते ते काढून घ्या पहिले, मग त्याचा LHS RHS शो करा. या d2y by dx स्क्वेअर. बोला, a e raised to x तसंच राहील. a कॉन्स्टंट आहे, 2b कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. e raised to minus 2x कॅपिटल X into minus 2. डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं हे नाही शिकून राहिलो या ज्या चॅप्टर मध्ये. ते डेरिव्हेटिव्ह त्या चॅप्टर मध्ये शिकवलं आहे. Now you take LHS of this. ठीक आहे. आणि put the values. करा put. हे करा. बोला, a e raised to x plus 4b e raised to minus 2x. झालं. आता dy by dx put करा. हे वाला a e raised to x minus 2b e raised to minus 2x. सॉल्व करा. a e raised to x plus a e raised to x, 2a e raised to x, 4b e raised to minus 2x minus 2b e raised to minus 2x. ठीक है. 2 कॉमन घ्या. घेतलं. बोला, 2 राहू द्या. आता हे ब्रॅकेट म्हणजे कोण? हे ब्रॅकेट म्हणजे y. हे ब्रॅकेट म्हणजे हे y आहे. इक्वेशन 1 प्रमाणे हे पहा, हे वाला इक्वेशन. बोला, y आहे की नाही? And this is RHS. अरे आला ना, LHS is equal to RHS by equation 1. LHS is equal to RHS. म्हणजेच काय झाला, या इक्वेशन न याले सॅटिस्फाय केलं. सॅटिस्फाय केलं म्हणजे पुरा काम नाही झाला. सॅटिस्फाय केलं म्हणजे सोल्युशन झालं. Therefore equation 1 satisfies the given differential equation. बोला, इक्वेशन 1 न काय केलं? सॅटिस्फाय केला. LHS इज इक्वल टू RHS. कोणाचा? डिफरन्शियल इक्वेशनचा, याचा. आणि सॅटिस्फाय केलं म्हणजे काय झालं? सोल्युशन झालं. साधा सोल्युशन झाला, जनरल नाही. मग तर जनरल सोल्युशन प्रूव्ह करण्यासाठी मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं? पहिले सोल्युशन आहे दाखवा. पहिले माणूस आहे दाखवा, तर माणसाच्या प्रकारात बसू. तर हे सोल्युशन आहे दाखवा, दाखवलं. इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर सोल्युशन आहे दाखवलं की नाही? इन विच. आता दुसरी कंडिशन, ते एकच लाईनची आहे. याच्यात नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट मोजा. हियर नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट हे फक्त कंडिशनच आहे, कॅल्क्युलेशन नाही याच्यात.
आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इज इक्वल टू, बोला किती आहे, 2 ए आणि बी. अननोन कॉन्स्टंट्स आर सपोज टू बी आर्बिट्ररी. आणि व्हॉट इज ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, 2. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हे दोन्ही इक्वल असले पाहिजे. हे दोन्ही क्वांटिटी जर इक्वल असले, हे 2 संपलं. इथं कॅल्क्युलेशन नाही आहे. म्हणजे जनरल सोल्युशन दाखवासाठी काय डेफिनेशन पहा, इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन दाखवलं इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर. हे कंडिशन प्रूव्ह करावं लागते. बस हे असंच करावं लागते. Therefore, given equation 1 is the general solution. बस झालं. of given differential equation. जनरल सोल्युशनच्या दोनच अट आहे. एक तर सोल्युशन दाखवा आणि मग हे कंडिशन प्रूव्ह करा. नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. Verify that this is the general solution of this thing. पहिले तर हेच पार्ट, एवढं पार्ट. जनरल सोल्युशनची ओळख झाली. आता व्हॉट इज डेफिनेशन, इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन विच इन विच नंबर ऑफ सोल्युशन आहे असं प्रूव्ह करा. इन विच मग नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर, एवढं प्रूव्ह करा. चला तर जनरल सोल्युशन चालू करतो. हे इक्वेशन घ्या. आपल्याला शो करायचं आहे हे याचं सोल्युशन आहे. पहिले सोल्युशन आहे शो करा, मग ते कंडिशन शो करा. झाला. जनरल सोल्युशनच्या 2 अट आहेत. तर याने पहिले सोल्युशन प्रूव्ह करा. सोल्युशनसाठी dy/dx लागेल. झिरो प्लस सी इंटू याचा कॅपिटल एक्स घ्या. ठीक आहे. तर एक काम करतो, या x² इकडे आणून घ्या. हे डायरेक्ट मेथड आहे. ठीक आहे. हे dy/dx आहे. सो असं राहू देतो. राहू दे असंच c/x². असंच राहू दे, काही हरकत नाही. ओके. हे मायनस इथं लिहिलं x². आता याचा LHS मी डायरेक्ट करून राहतो. पण जाऊ दे. हे घ्या. बोला dy/dx पुट करा. हे केलं dy/dx. हे वाला प्लस y पुट करा. हे इक्वेशन 1. y ची व्हॅल्यू ही पुट करा. हे x² कॅन्सल होते. मग इथं किती राहिलं पहा, -c हे आणि हे प्लस c हे कॅन्सल होते. 1 राहिला शिल्लक फक्त RHS. बोला LHS इज इक्वल टू RHS झाला. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे ना. बोला याचा LHS घेतला होता, RHS मिळाला. आरामात घ्या. dy/dx पुट केलं, हे आन्सर. आणि y केला पुट. हे जे y आहे ना, हे याची व्हॅल्यू इथं पुट करा. दोन्ही केल्यावर मग आन्सर भेटते. अँड हेन्स LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय झाला, या इक्वेशन ने याला सॅटिस्फाय केलं. Therefore, equation 1 satisfies the given differential equation. आणि जो सॅटिस्फाय करते तो काय असते, सोल्युशन असते. पहिलीच डेफिनेशन झाली. आता therefore equation 1 is the solution of given differential equation. आता जनरल सोल्युशनची डेफिनेशन काय, इट इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन झाला पूर्ण. मेजर पार्ट हेच आहे. इन विच नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स, नंबर ऑफ, हे कंडिशन लिहितो आणि मग तुम्हाला सांगतो. आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर जनरल सोल्युशन प्रूव्ह करासाठी 2 प्रूव्ह करावं लागते. एक तर सोल्युशन आहे प्रूव्ह करा, झालं. आणि हे फॉर्म्युला प्रूव्ह करा. बोला नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट किती आहे याच्यात,
तसे तर दोन कॉन्स्टंट आहे, 1 आणि c. तो 1 इज फिक्स कॉन्स्टंट, आर्बिटरी म्हणजे अननोन, बदलणारा. अननोन एकच आहे आणि याचा ऑर्डर किती आहे डिफरन्शियल इक्वेशनचा? 1. तो बोला बोथ आर 1. देअरफॉर दोन्ही कंडिशन झाल्या. जनरल सोल्युशन प्रूव्ह करायसाठी काय काय प्रूव्ह करावं लागते? सोल्युशन अँड हे फॉर्म्युला. So therefore equation 1 is the general solution of given differential equation. हे इक्वेशन 1 आहे ना, हे is general solution प्रूव्ह केलं. हे 2-3 प्रॉब्लेम मध्ये लगातार झाला. आता या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक विचारला आहे पर्टिक्युलर सोल्युशन. तर पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय? आता त्याची डेफिनेशन तुम्हाला वाचावं लागेल. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन असं लिहिलं आहे. पर्टिक्युलर सोल्युशन ही सोल्युशनचा प्रकार आहे. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. बोला याने जनरल सोल्युशन प्रूव्ह केलं आहे. याने जनरल सोल्युशन प्रूव्ह केलं आहे. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. हे जनरल सोल्युशन आहे. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. आणि पर्टिक्युलर सोल्युशन डेफिनेशन वाचा ना. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. हे जनरल सोल्युशन झाला आहे बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स. इथं जे कॉन्स्टंट आहे ना याची पर्टिक्युलर व्हॅल्यू पुट करा. जर त्यांनी कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली तर ते पुट करा, नाही दिली तर काढा लागेल. ऐका, मी सी ची व्हॅल्यू काढतो मग सांगतो तुम्हाला. इथं काहीतरी कंडिशन दिल्या आहे आपल्याला. इनिशियल कंडिशन असतात, यांना तुम्ही या इक्वेशन 1 मध्ये पुट करा. कळत असेल याच्यात सांगतो. बोला y = 0, 1, x = 1, 1/1. समजले का? x च्या जागी 1 करा, y च्या जागी 0 करा. करा तसं सांगतो. या 1 ला इकडे आणा, c e ला आणा इकडे. बोला c = E is a particular 2.718 याची व्हॅल्यू आहे. असं एक C ची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे. काही ना काही आलं की नाही C, मग राहू द्या सध्या. समजा हे 7 आलं असतं तर बोला C = 7 चांगलं वाटते की नाही? तर 7 च्या ऐवजी हे आहे. आता पर्टिक्युलर सोल्युशनची डेफिनेशन वाचा. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कोण आहे? हे बघा. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन असं आहे. हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. हे प्रूव्ह केलं आहे तुम्ही. हे इथं प्रूव्ह केलं आहे. दिस इज द पर्टिक्युलर सोल्युशन. कसं ऑब्टेन करायचं? जनरल सोल्युशन पासून बनवायचं. डेफिनेशन वाचा. बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. आर्बिटरी कॉन्स्टंट कोण आहे? सी. याची व्हॅल्यू पुट करा. बोला सी ची व्हॅल्यू किती मिळाली? इथं पुट करा. That's all. आता व्हॅल्यू थोडी किचकट आहे, राहू द्या. इथं सी होतं ना, इथं पुट केला. सी च्या जागेवर हे पुट करा. That's all. हे आन्सर. This is called therefore the required particular solution is बघ झालं. सी ची व्हॅल्यू पुट केली की तोच जनरल सोल्युशन पर्टिक्युलर बनते. पर्टिक्युलर सोल्युशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम जनरल सोल्युशन. याच्यापासूनच बनणार आहे बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ सी. बस प्रॉब्लेम संपला. हे आन्सर. ठीक आहे. आता तुम्ही एक्सरसाइज 6.3 मध्ये पहिला क्वेश्चन कंप्लीट करा. क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट. होमवर्क आहे तो या बेसिसवर आज जे शिकवलं. ठीक आहे.